नारळी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात भव्य पुष्प राख्या आणि नारळांची आरास करून कल्पवृक्ष महोत्सव साजरा करण्यात आला। विविध रंगी फुलांनी साकारलेल्या भव्य राख्या आणि शहाळांची आरास पाहण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार यांनी सांगितले की दरवर्षी दत्त मंदिरातील भव्य पुष्प राख्या हा भाविकांमध्ये कुतूहलाचा विषय असतो। सामाजिक बांधिलकीच्या भावनेने बालग्राम संस्थेमधील निराधार आणि बालकल्याण संस्थेतील दिव्यांग अशा सुमारे 200 मुलामुलींना रक्षाबंधन निमित्त राख्या आणि मिठाई पाठवण्यात आली। कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उपउत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, डॉक्टर पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील मंदिरात करण्यात आलं। पौर्णिमेनिमित्त दत्तयाग देखील मंदिरामध्ये होणार आहे। फुलांच्या राख्या आणि कल्पवृक्षाच्या प्रतिकृतीच्या सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई हे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे। ही आरास शनिवार 9 ऑगस्टपर्यंत भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे। तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे।